एनडीए कडून लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला रिंगणात आलेले आहेत। दुपारी 12 वाजण्याआधी ओम बिर्ला अर्ज भरणार आहेत। ओम बिर्ला बिनविरोध अध्यक्ष होणार की निवडणूक रंगणार हे दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद न मिळाल्यास इंडिया आघाडी अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार असल्याचं कळतंय। एनडीए कडून अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला यांचं नाव पुढे आलंय। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचं नाव समोर आलेलं आहे। ते आज अर्ज देखील भरणार आहेत। मात्र इंडिया आघाडीला जर उपाध्यक्ष पद मिळालं नाही तर ते देखील अर्ज दाखल करू शकतात, त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता आहे। 17व्या लोकसभेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। 17व्या लोकसभेच्या दरम्यान त्यांच्याच काळामध्ये 146 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं आणि हा देखील त्यांच्या काळातील एक वेगळा वादग्रस्त विषय आहे। त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे भाजपकडनं, खास करून ते आता एनडीएचे उमेदवार असणार आहेत आणि 18व्या लोकसभेमध्ये ते जिंकतील की नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण एनडीएचं सरकार आहे, एनडीएतील घटक पक्ष हे त्यांचं असं म्हणणं होतं की डी पुरंदेश्वर यांना देण्यात यावं किंवा एनडीएच्या इतर घटक पक्षाकडे ही संधी देण्यात यावी, मात्र असं झालेलं नाही। दुसरीकडे जर पाहिलं तर आता विरोधी पक्षांचं असं म्हणणं आहे की संसदेची एक परंपरा आहे की अध्यक्षपद तुमच्याकडे सत्ताधारी पक्षाकडे असेल तर उपाध्यक्ष पद हे विरोधी पक्षाकडे देण्यात यावं। मात्र या सगळ्या संदर्भात भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे एकतर एनडीएतील घटक पक्षांना देऊ, दुसरीकडे दिलं तरी काँग्रेसच्या खासदारांना नाही तर काँग्रेस इतर जे इंडिया आघाडीतील पक्ष आहेत, समाजवादी पक्ष आहे, ममता बॅनर्जी यांचा एक पक्ष आहे, डीएमके आहे, ते या शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, शरद पवार यांचा पक्ष आहे, ते यांच्या काँग्रेस इतर हे जे पक्ष आहेत यांना देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळं जर उपाध्यक्षपद मिळालं नाही तर एनडीए ला आता निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि इंडिया आघाडीचे नेते हे अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाऊ शकतो। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या साथीनं भाजप त्यांचा उमेदवार निश्चितपणे निवडून आणू शकतो। मात्र यामध्ये जर कुठे काही राजकीय खेळ झाला तर भाजपसाठी सरकार गमावण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही निवडणूक आहे, मात्र भाजप पूर्ण ताकदीने 2014-2019ला ज्या पद्धतीने सत्तेत काम करत होती त्याच पद्धतीने आम्ही करू असं सांगण्याचा प्रयत्न